आमच्यासाठी सत्ता हे वैयक्तिक फायद्याचं नाही तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन, म्हणून भाजपाला निवडणुकीत यश मिळतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आम्ही एकत्र येणं हा आमच्या अस्तित्वाचा नाही तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय. राज्यासाठी एकत्र आल्याचा उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्र मुलाखतीत दावा. विरोधकांना राजकारणात स्वातंत्र्य आणि स्पेसही आहे, मात्र त्यांनाच घराबाहेर पडायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांचा टोला. विरोधी पक्षांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा केला आरोप. नवी मुंबईत परिवर्तन घडवून नागरी प्रश्न मार्गी लावण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रचार सभेत आश्वासन. तर नवी मुंबईसाठी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे दोन्ही पक्षातले कार्यकर्ते समाधानी. विलीनीकरणासंबंधातल्या प्रश्नावर अजित पवार यांचे सूचक उत्तर. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई करणार. काँग्रेसची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय AI स्टार्टअपची गोलमेज बैठक. AI मॉडेलच्या यशासाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य आणि पाठबळ देण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन. केंद्र सरकार लवकरच रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू करणार. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. आणि पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी मोलाचं योगदान देणारे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे